इगतपुरी तालुका म्हणजे निसर्गाने मुक्त हस्ते केलेली उधळण. दऱ्या डोंगर, त्यातून खळखळून वाहणाऱ्या नद्या, धबधबे, आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या डोंगर रांगा म्हणजे एक मनोहारी दृश्यांचा जणू ठेवाच म्हणायला हवा. म्हणूनच पर्यटकांनी इथे अमाप ओढ असते. या पार्श्वभूमीवर इगतपुरीतील प्राचीन महादेव मंदिरात पालखी या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. मुंबईहून शिर्डीला श्री साईबाबांच्या दर्शनासाठी असंख्य साई भक्त जात असतात, असा आशय धरून निर्माते दिग्दर्शकांनी पालखी चित्रपटाची निर्मिती केली आहे. एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर विशाल खंडारे यांनी याबाबत माहिती दिली. नमस्कार, मी विशाल खंडारे. आम्ही एक पालखी चित्रपट बनवतो आहे. ते जे मुंबई ते शिर्डी जो पालखीचा प्रवास असतो त्याच्यावर आम्ही एक चित्रपट बनवतो आहे. आणि आज आमचा स्टॉप आहे इगतपुरीमध्ये शंकर मंदिर. तर दादांचं खूप सहकार्य झालं, राजू दादांचं, आणि इकडच्या स्थानिक पर्यटनास स्कोप भेटावा म्हणून आम्ही ही जागा निवड केली आहे. पालखी हा चित्रपट आमचा जो मुंबई टू शिर्डी पालखी आहे त्याच्यात नास्तिक असतो तो आस्तिक कसा होतो, त्याच्यात परिवर्तन कसं होतं हे आम्ही पूर्ण चित्रपटात दाखवले. बाबांची महिमा तर कोणाला म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, कोणाला काय सांगायचं काय गरज नाही. पण जे न मानणारे आहेत त्यांना कसं बाबा त्यांचं परिवर्तन करतात हे पूर्ण चित्रपटात तुम्हाला दिसेल. ओके. आणि आमचं हे म्हणणं आहे की तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये नक्की पहा आणि पूर्ण फॅमिलीला घेऊन पहा. यानिमित्त मंदिर परिसरात अनेक कलावंतांचा राबता असून चित्रीकरण पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होत आहे. प्रतिनिधी राजू देवळेकर, दिशा न्यूज, इगतपुरी.